तुम्ही मगाशी पेढा भरवलाय ना? मी बनवला. ते आजोबा चिक्की घेऊन आले होते, काल एक पान घेऊन आले होते. नाही ना ते एलर्जी जाऊ दे. आईला नको. आईला पहिला पाहिजे. आईचा पहिला. हॅपी बर्थडे बोला ना. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. हॅपी बर्थडे. आणि आता हा तरी मीठ खायचा. बार बार एक आए, बार बार ये काम खाए, बार बार ये आए, बार बार काम खाए, तुम जो भरपूर साल. दादा हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. आज माझा अभिष्ट चिंतन 16-19 सप्टेंबरला मोठ्या धुमधडाक्यामध्ये तालुक्यामध्ये साजरा होतोय. मी जुन्नरच्या माझ्या मायबाप चिंतनाला धन्यवाद देतो. खरं तर कुटुंबाची जबाबदारी एका बाजूला माझ्या अर्धांच्या खांद्यावर असताना मला मोठ्या कुटुंबामध्ये आपण सर्वांनी सामावून घेतलं. मला आपण सर्वांनी या मागच्या 18-19 वर्षामध्ये खूप प्रेम दिलं, ताकद दिली, जिव्हाळा दिला. वेळ प्रसंगी काही ज्येष्ठांनी मला मार्गदर्शन केलं आणि मला खरं तर खूप कामाची जी दिशा माझी जी ठरलेली होती त्या सगळ्या कामासाठी तुम्ही आम्हाला बळ दिलेलं आहे. मी माझ्या शेजारीची अर्धांगिरी माझी मिसेस सौभाग्यवती सीमा शरद सोनवणे जी बसलेली आहे. तिचं गाव बाहेर हे उमरज आहे आणि उमरजची ही बाहेरवासी आमच्या सोनवणे कुटुंबामध्ये आली. 1994ला आमचं लग्न झालं. आज जवळजवळ 30 वर्ष पूर्ण झालं आणि माझा 52वा वाढदिवस संपन्न होता. परंतु एकदम दिलखुलासपणे संसार झाला. आमच्या 2 कन्या, एक मुलगी आमची मॅरिड आहे आणि दुसरी कन्या आता कॅनडामध्ये एक उच्च अशा चांगल्या म्हणजे अतिशय ब्रँडेड कंपनीमध्ये ती आता जॉब करते आहे. त्यामुळे संसार माझ्या बायकोने माझा केला, पण मी मात्र संसार अख्ख्या तालुक्याचा केला, राज्याचा केला आणि याच्यामध्ये तुमच्या सर्वांचं प्रेम मला सातत्याने मिळत गेलं. आजचा वाढदिवस एक नवीन ऊर्जा घेऊन आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की काल जे रक्तदान शिबिर झालं, आम्हाला अपेक्षा होती की पूर्व भागामध्ये आळ्याला 500 रक्ताच्या बॉटल्स जमा होतील आणि पश्चिम भागामध्ये जुन्नर शहरामध्ये 500 बॉटल जमा होतील. पण रेकॉर्ड ब्रेक जवळजवळ 2200-2300 बाटल्या आणि 700-800 लोकांना आम्हाला थांबा म्हणावं लागलं. मी विचारलं सहज जनतेला की हे कशासाठी तुम्ही एवढ्या ताकदीने आज या रक्तदानाला उतरले. ते म्हटले, दादा तुम्ही तुमच्या आयुष्यातला एवढा वेळ, एवढा घाम गाळला, एवढं रक्त सांडलं तुमच्या आयुष्यामध्ये, ते केवळ या शिवभूमीच्या लोकांसाठी, आमच्यासाठी, सर्वसामान्य लोकांना तुम्ही आधार दिला. सामुदायिक विकासाची प्रणाली तुम्ही मोफत राबवली आणि आम्हाला सतत ताकद देत गेला. विकास कामं असतील, आमचे फोन कुठल्याही वेळेला आले तर तुम्ही ते उचललेत. अपघाताबद्दल लोकांना उभं केलंय. अनेक लोकांना तुम्ही अपघातामध्ये निधी उपलब्ध करून दिला आणि घरच्या कुटुंबातला प्रमुख म्हणून तुम्ही या तालुक्यामध्ये वावरले. आज तुमचा वाढदिवस आणि तुमच्या बॅनरला जर शान द्यायची असेल, तुमच्या बॅनरला जर उंची द्यायची असेल, तुमच्या नावाला जर उंची द्यायची असेल, तुमच्या कष्टाला जर वाया जाऊन द्यायचं नसेल तर आम्हाला सगळ्यांना उतरावं लागलं. आणि आम्ही सगळी मंडळी न सांगता न बोलता कोणी आम्हाला गाडी ठेवली नाही, घोडा ठेवलं नाही. मला अभिमानाने सांगावंसं वाटतं 3000 पेक्षा जास्त लोक कालच्या रक्तदान शिबिराला आली आणि 2500 मला याचा 60चा अभिमान आहे. मी जुन्नरचा असल्याचा मला अभिमान आहे. मी माझ्या शिवभूमीचा असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या जनतेची साथ मला लाभलेली आहे. माझ्या पत्नीची साथ मला लाभलेली आहे. मला सगळ्या भावासारखे प्रेम करणारे अनेक साथीदार लाभलेले आहेत. माझ्यावर प्रेम करणारे मला अनेक आईवडील भेटलेले आहेत. या मातीचा मी झालेलो आहे आणि मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की आयुष्याची माती झाली तरी चालेल, पण मात्र माझ्या जुन्नर तालुक्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही हे अभिवचन मात्र शेवटी अभिवचनाला मी बांधलेला आहे. हा छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा होतोय
त्याच्यासाठी माझी जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. मला आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे, बळ पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या ताकदीच्या जोरावर. बघा शेवटी चांगलं काम करणारे माणूस असला की टीका ही होणारच. टीकेशिवाय माणसाला पुढे जाता येत नाही. मला त्या माझ्या विरोधकांना सुद्धा धन्यवाद द्यायचे आहेत, त्या टीका करणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी सुद्धा मला बळ दिलंय. मला दिशा देत असताना त्यांनी सुद्धा नेहमी माझ्यावर अंकुश ठेवलेला आहे. मला असं मोकळं सोडून दिलेलं नाही. त्यामुळे मला विरोधकांचे आणि माझ्यावर टीका करणारे माझ्या सगळ्या असलेल्या सहकार्याला सुद्धा धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. आणि दीर्घायुष्याची जी मनोकामना व्यक्त होत असताना मला दीर्घायुष्य याच्यासाठी लाभलं पाहिजे की या दीर्घायुष्यामध्ये मला माझ्या आयुष्यामध्ये काम कर. निश्चितपणे सर्वसामान्य जनतेचं हित आणि परमेश्वरा मला देता आलं तर एवढं दे की या दोन्ही हाताने माझा खजाना, माझा खिसा हा रिक्त व्हायला पाहिजे आणि सर्वसामान्यांचं भविष्य मात्र मला त्या ठिकाणी सुरक्षित करता आलं पाहिजे. एवढा विश्वास आणि एवढी ताकद मला परमेश्वराने द्यावी. आई शिवाई मातेला प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय शिवराय, जय हिंद, जय भारत.